नमस्कार मित्रांनो, मी शफिक पाटील, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष। आज मागील 3 तारखेपासून म्हणजेच 3 फेब्रुवारी 2026 पासून पुण्यामध्ये रिक्षा व इतर सर्व वाहनांचे फिटनेस अपॉइंटमेंट घेता येणं शक्य होत नाहीये। RTO परिवहन विभागातर्फे ते बंद करण्यात आलेलं आहे। म्हणजेच केंद्रीय परिवहन विभागाच्या निर्णयानुसार किंवा त्याच्या धोरणानुसार भविष्यामध्ये मॅन्युअल फिटनेस पासिंग टेस्ट ही बंद करण्यात येणार असून पूर्णतः ATS द्वारे म्हणजेच ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरद्वारे स्टेशनद्वारे वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र कॉम्प्युटरद्वारे तपासले जाणार आहेत। आणि आपण आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे आज पुण्यातील परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे हे सूचना दिलेली आहे की कोणतेही पुण्यातील वाहन चालकांना, रिक्षा संघटनांना व इतर वाहन संघटनांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, पूर्वसूचना न देता अचानकपणे यांनी पोर्टल बंद केलं आहे। त्यामुळे वाहन चालकांचे फिटनेस बाबतचे अपॉइंटमेंट घेणं किंवा फिटनेसची फी भरणं शक्य होत नाहीये। आणि जेव्हा मी परिवहन विभागाशी याबाबत चर्चा केली निवेदन देताना, तर त्यांचं असं बोलणं आलेलं आहे की याला कमीत कमी अंदाजे 2 ते 3 महिने जातील। आता मला सांगा, प्रश्न हा आहे की वाहन चालकांनी ज्यांचे फिटनेस संपलेले आहेत किंवा जे वाहनं 15 वर्षाच्या वरील आहेत अशा वाहनांना फिटनेस बंधनकारक आहेतच, परंतु अशामध्ये यांनी फिटनेसचं जे पोर्टल बंद करून ठेवलेलं आहे, फिटनेस पासिंग करून देणं बंद केलेलं आहे। तर यासाठी त्यांनी काही उपाययोजना केलेली की नाहीये? समजा एखादं वाहन, ते रिक्षा असू दे, कार असू दे, टेम्पो असू दे, ट्रक असू दे, कोणतंही वाहन असू दे, फिटनेस रखडल्यामुळे एखादी दुर्घटना घडली, गाडी आपली वाहन चोरीला गेली, तर याला जबाबदार कोण? नुकसान भरपाई RTO देणार आहेत का? याचे पासिंग फिटनेस संपल्यानंतर रस्त्यावर एखाद्या ट्रॅफिक विभागाच्या वाहतूक पोलिसाने, अधिकाऱ्याने किंवा RTOच्या अधिकाऱ्याने वाहनावर कारवाई केली तर त्याचा दंड भरणार कोण? आणि विशेष मुद्दा म्हणजे 15 वर्षावरील वाहनांना आज अवाढव्य फिटनेस शुल्क आकारलं जात आहे। यासोबत दररोज 50 रुपये प्रति दिवस दंड सुद्धा आकारला जात आहे। चूक तुमची, पोर्टल तुम्ही बंद केलेलं आहे, पासिंग तुम्ही बंद केलेलं आहे, मग याचा दंड वाहन चालकांनी का भरावा? याबाबत आम्ही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि याबाबत आम्ही लवकरच काहीतरी तोडगा काढू। आणि यासाठी त्यांनी संघटनेने जे दिलेलं निवेदन पत्र आहे ते निवेदन परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे पुढील चर्चेसाठी पाठवण्यात आलेले। आणि आपल्याला आशा आहे की लवकरात लवकर परिवहन विभाग, परिवहन आयुक्त कार्यालय यामध्ये रिक्षा चालकांना दिलासे देणारी एखादी बातमी देणार असेल। धन्यवाद। जय हिंद।